फ्रेंड्स, नमस्कार. किरण किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे मिरचीचा ठेचा. चला तर मग बघूया. मिरचीच्या खुड्यासाठी या 12 ते 13 मिरच्या घेतल्या आहे मी. अशा पोपटी कलरच्या घ्यायच्या, जास्ती तिखट घ्यायच्या नाही. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आहे आणि कोथिंबीर आहे, तेल आहे आणि चवीनुसार मीठ आहे. आता गॅसवर एक पॅन ठेवलंय. त्याच्यामध्ये आपल्याला या मिरच्या टाकायच्या आहे. मी धुवून घेतल्या आहे स्वच्छ. नंतर हे लसणाच्या पाकळ्या त्याही टाकायच्या आहे आणि थोडंसं असं तेल त्याला शिजवण्यासाठी असं मस्त थोडंसं ब्राऊन ब्राऊन करायच्या. ब्राऊन झाल्या की मग आपण ते काढायच्या. ठेच्यासाठी लसणाचा जास्ती वापर करायचा, छान वाटतं. चव पण छान येते, वास पण येतो मस्त. अशा ब्राऊन व्हायला लागल्या मिरच्या, मस्त वास येतोय त्याचा. हे बघा, असे ब्राऊन झाल्या मिरच्या. आता मी गॅस बंद केला. आता आपल्याला याला मिक्सर मधून किंवा माझ्याकडे हे असं आहे करायचं, याच्यातनं मी काढेल. मिक्सर मधून केलं तरी चालतं किंवा खलबत्ता असेल कुटायला तरी चालतं. तर मी याच्यातनंच करते. जेव्हा पण मला खुडा करायचा असतो तेव्हा मी याचाच वापर करते. जास्ती बारीक होत नाही किंवा जास्ती जाड राहत नाही. मी लसूण आणि मिरची जी होती ती सगळी याच्यात टाकते आणि ही कोथिंबीर आहे ही पण याच्यात टाकली. बाकीची नंतर वापरू आपण. आणि चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला. जसं तुम्हाला जेवढं लागेल त्याप्रमाणे घ्या. आता मी याला फिरवते याच्याने. हे बघा, असं झालंय मिरचीचं याच्यामध्ये. हे बघा, हे बघू शकता असं झालंय मिरचीचं. आता आपण याला जो तवा आपण जे पॅन ठेवलं होतं ना मिरच्या फ्राय करा, त्याच तेलामध्ये आपण याला फ्राय मध्ये सगळं टाकलं आणि तेल टाकायचं. तेल जास्ती राहिलं ना तर छान लागतं आणि तिखट नाही लागत जास्ती. याला गरज नाही आहे गॅस चालू करायची. जेवढं गरम आहे आपलं पॅन तेवढ्याच पॅनवरती त्याला हे करायचं. आणि हे बघा, आता मी हे सगळं हा झाला रेडी खुडा तयार. आता मी याला एका बाउलमध्ये काढलं. जी आपली कोथिंबीर होती ना बाकीची उरलेली ती आता आपण याच्यावरती असं सजवूया, गार्निशिंग करूया. जेव्हा तुम्ही खुडा खाणार तेव्हा याला असं मिक्स करून घ्या. मिरचीचा ठेचा तयार. माझी व्हिडिओ जर आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया किरण's किचन मध्ये. नमस्कार.